मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. GR हा अखेर आलेला आहे आज 8 डिसेंबर. तुम्ही बघू शकता इथं महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 8 डिसेंबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हा महाराष्ट्र शासनाचा GR हा आज अखेर लाडक्या बहिणींच्या भेटीला आला आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात दुपारपासूनच खटाखट पैसे पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. बघा दुपारी संध्याकाळी आता सायंकाळी 6 वाजल्यापासून पुढे हे पैसे यायला सुरुवात झालेले आहेत आणि 3,000 रुपये नाही तर हे 1,500 रुपये येणार आहेत नोव्हेंबर हप्त्याचे. नंतर याच्यानंतर तुम्हाला डिसेंबरचा हप्तासुद्धा लगेच मिळणार आहे. म्हणजे 3,000 येणारच आहेत पण टप्प्याटप्प्यानं. तुम्ही इथं बघू शकताय. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी आता निधी मंजूर हा झालेला आहे. 263.45 कोटी इतका निधी शासनाकडून हा महिला व बालविकास विभागाला सादर करण्यात आलेला आहे. बँकेमध्ये चेक हा डिपॉझिट झालेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, लाडक्या बहिणींना सायंकाळी 6 वाजल्यापासूनच पैसे यायला सुरुवात झालेले आहेत. आपले मोबाईल खटाखट चेक करा. बघा प्रत्येक वेळेस मेसेज येतो असं नाही, त्यामुळं आपलं ट्रान्झॅक्शन चेक करा. जर तुमचं बँकेचं खातं असेल तर ते बँकेचं ॲप्लिकेशन बघा. जर तुमच्याकडे मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये तिथं ॲक्सिस बँक असेल, तुमचं SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र स्वतःची ॲप्लिकेशन असतात बरोबर. फोनपेवरनं समजत नाही, फोनपेवरनं बघायचं नाही, त्याच्या त्या बँकेचं ॲप्लिकेशन असतं, त्या ॲप्लिकेशनमधनं बघायचं आहे. तिथं सगळ्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींना मेसेज येत नाही, परंतु पैसे हे त्यांच्या खात्यात खटाखट पडलेले आहेत. लक्षात घ्या 263.45 कोटी एवढा रुपयांचा चेक हा बँकेमध्ये डिपॉझिट झालेला आहे. मुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा करत ही लाडक्या बहिणींना आनंद वार्ता दिलेली आहे. याच्यासोबतच आता लाडक्या बहिणींना बघा डिसेंबरचा हप्तासुद्धा खालोखालच येणार आहे. आज 8, 9, 10 3 दिवस हे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्त्याचं वितरण होईल. त्याच्यानंतर लगेच डिसेंबरचा हप्त्याचं वितरण 11 तारखेपासून पुढे 15 तारखेपर्यंत मिळणार आहे. त्यामुळं 3,000 रुपये मिळणार, परंतु टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत. आत्ताची सर्वात आणि महत्त्वाची अतिशय आनंदाची बातमी. बघा पुढच्या आता 3 दिवसामध्येच म्हणजेच 72 तासांमध्ये आता लाडक्या बहिणींना 4 योजनेचे पैसे जमा होणार आहेत. कोणत्या योजना असतील पुढे आपण पाहणार आहोत. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करा, पटापटा कमेंट करा. बघा आता कोणत्या जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे तुम्हीच बघा मुख्यमंत्री काय म्हणाले. खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर. सोबतच लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी. बघा कोणती बातमी आहे ती. आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झाली आणि लाडक्या बहिणींचे मेसेजसुद्धा यायला सुरू झालेत. बघा भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केलं आहे, हो दादा 1,500 रुपये यायला सुरुवात झाली, हो दादा नोव्हेंबरचा हप्ता आला, खूप थँक्यू, तुमच्यामुळे पैसे येत आहेत. आणि लक्षात घ्या माझ्यामुळे पैसे येत नाहीत, मी फक्त तुम्हाला मदत करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि भरपूर लाडक्या बहिणींनी व्हिडिओला शेअर करा. भरपूर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. कारण लाडक्या बहिणींसाठी आधी तटकरे मॅडम म्हणले की आम्ही 1,500 देऊन थांबणार नाही, आम्ही लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहोत. त्यामुळं पुढच्या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप राहणार. दररोज 12 जिल्ह्यांमध्ये असणार वाटप. तुमच्या जिल्ह्यांचं नाव सांगा, पटकन प्रत्येकाने कमेंट करायचं. आता पटापटा तुमच्या जिल्ह्याची कमेंट्स करा, सगळ्यांनी कमेंट करायचं पटापटा. कोणाचा कोणता जिल्हा आहे, कोणाची कोणती बँक आहे. कारण मोजक्याच पहिल्या 8 बँकेमध्ये पहिल्यांदा पैसे येणार आहेत आणि 10च जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे तुमचा जिल्हा एक समजा उदाहरणार्थ पुणे आहे, पुणे जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालं याचा अर्थ असा आहे की पूर्ण पुणे जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील असं नसतं. कारण पैसे येण्याचं काय असं सांगतो तुम्हाला. जर तुमची बँक SBI असेल किंवा तुमची ॲक्सिस बँक असेल किंवा पोस्टाचं खातं असेल तर प्रत्येक बँकेचा व्यवहार करण्याचा जे काही स्टाईल आहे ती थोडी वेगळी असते. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचं पोस्टाचं खातं आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत त्यांनी हळूहळू चेक करायचं आहे. टप्प्याटप्प्यानं प्रोसेस होत असतं. लक्षात घ्या एकदम एवढ्या आपल्या 250 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात एकदमच पैसे जमा होत नसतात. नाही एवढं होऊ शकतं कारण सर्व्हरवरती लोड येतो. पेमेंट हे ऑनलाईन माध्यमातून होतं. त्यामुळं 20-20 लाखाचे 10-10 लाखाचे असे टप्प्याटप्प्याने ट्रान्झॅक्शन्स हे होत असतात. त्यामुळं तुम्ही गडबडून जाऊ नका की आता आम्हाला पैसे नाही आले, शेजारणीला पैसे आले, काकूला पैसे आले, आमचे पैसे नाही आले. लक्षात घ्या त्यांची बँक वेगळी आहे. सरकारी बँकेमध्ये
थोडासा उशीर लागू शकतो. पोस्टामध्ये सगळ्यात लवकर पैसे येतात. ज्या प्रायव्हेट बँका आहेत त्याच्यामध्ये 1-2 दिवस जास्त लागू शकतात. त्यामुळं 3 ते 4 दिवस वाट बघायची असते. ज्यावेळेस कुठलंही पेमेंट तुम्हाला येतं, कुठल्याही योजनेचे पैसे येतात, त्यामुळं लगेच पैसे कोणाला मेसेज आला म्हणजे तुम्हाला पण येतील अशातला भाग नसतो. तुम्हाला 2 ते 3 दिवस वाट बघायची असते, कारण ट्रान्झॅक्शन व्हायला 2 ते 3 दिवस लागू शकतात. बँकेचं सर्व्हरवरती लोड असतो. बँक टू बँक पेमेंट व्हायला पण वेळ लागतं, कारण एखाद्या बँकेतून, सरकारी बँकेतून पैसे तुमच्या बँकेत येणार, तुमच्या बँकेतून तुमचे सगळं हे असे व्यवहार जे असतात ते हळूहळू चालू असतात. त्यामुळे एवढं लोड घ्यायचं कारण नाही. पटापटा बँकेचं नाव सांगा. आता मी बँकेत सांगतो तुम्हाला कुठले पैसे येतील. तुम्हाला मी आता सांगितलं की सगळ्यात अगोदर तर सगळ्यात आपल्याला कुठले पैसे येतात, तर पोस्टाचं खातं. पोस्टाच्या खात्यात सगळ्यात लवकर पैसे येतात. त्यामुळं आता कोणी जर म्हणत असेल की आम्ही आता अकाउंट बदलू का, आता बदलता येत नाही. त्यामुळे जे अकाउंट आहे तेच राहू द्या. कुणीही बदलायचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुमचं नाव यादीतून बाहेर जाईल. काहीही छेडाछेड आता तुम्हाला करायची नाही. फक्त एकच काम करायचं आता, फक्त EKYC. लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त तुम्हाला EKYCचंच काम राहिलेलं आहे. बाकीचं कुठलंही काम स्वतःहून तुम्ही करायचं नाही, अन्यथा प्रॉब्लेम होईल. कारण बऱ्याच लाडकी बहिणी मला विचारत होते की दादा आमचं नाव थोडंसं असं आहे किंवा माझं बँक दुसरी आहे, बदलू का, माझं असं आहे तसं आहे, माझा मोबाईल नंबर बदलू का. आता काहीही बदलू नका. जसं आहे तसे पैसे येता येत ना तुमच्या अकाउंटला, तर ते येऊ देत. 1 दिवस उशिरा का होईना तुमच्या अकाउंटला पैसे येणार. ते येणार म्हणजे येणार. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम घ्यायची कारण नाही. आणि काही प्रॉब्लेम आला तर तुमचा भाऊ इथं आहेच. कमेंट करायचा, पटापटा कमेंट करायची आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. कुठलीही तुमची हे असू द्या, प्रॉब्लेम असू द्या, ते सॉल्व करण्याचं काम ही मी करत असतो. एकमेव चॅनल आहे आपल्या यूट्यूब ह्याच्यावरती जो खरं तुम्हाला सगळ्यात जास्त हेल्प करतो आणि योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न हा आपण करत असतो. त्यामुळं GR सहित तुम्हाला दाखवलेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना हळूहळू पैसे यायला जमा झालेत. लक्षात घ्या, आत्ताशी 1-2-3 लाख लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झाली आहे. सर्व सरसकट लाडक्या बहिणींना पैसे अजून येणार नाहीत. 2 ते 3 दिवस लागतील. मी पुन्हा एकदा सांगतोय, गडबड करायची नाही. भरपूर लाडक्या बहिणी काय करतात, गडबड करतात. लगेच फोन आला, लगेच मेसेज आला, बातमी आली, पैसे नाही आले. कमेंट्स करा. तुम्ही मला पहिल्यांदा एक सांगायचं की लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काही वेगळं दिसत नाही ना, म्हणजे तुमचं स्टेटस वगैरे चेक करायचं, आपल्याला किती हप्ते आले आतापर्यंत. मागचा हप्ता आलेला लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, त्यांनी पुनर्अर्ज पडताळणीसाठी विनंती अर्ज लगेच करा. लक्षात घ्या, जर तुम्ही विनंती अर्ज केला नाही तर तुमचे हप्ते इथून पुढं बंद राहतील आणि नाईलाजानं तुम्हाला इथून पुढचं कुठल्याही पैसे लाडकी बहीण योजनेमध्ये येणार नाही. त्यामुळं सरकारनं सांगितल्याप्रमाणे कामं करा. EKYC जी काही प्रक्रिया आहे ती EKYCची प्रक्रिया फॉलो करणं. अदिती तटकरे मॅडमने स्वतः सांगितलं की EKYCची प्रक्रिया आहे ती फॉलो करा. कारण EKYC झाल्याशिवाय आता तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे, म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारीचा हप्ता आहे, तो तुम्हाला तिथं मिळणार नाही. त्यामुळं डिसेंबरचा हप्ता तर लवकर मिळेलच, ही निवडणुकीच्या अगोदरच आता, परंतु जो तुम्हाला जानेवारी नवीन वर्षाचा हप्ता असणार आहे त्यासाठी तुम्हाला EKYC अनिवार्य अजून तरी आहे. पुढंसुद्धा डेट जाऊ शकते, 31 जानेवारीपर्यंत डेट जाऊ शकते. जर तुम्हाला असं वाटत असेल तर सगळ्यांनी कृपया कमेंट करा, पटापटा व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी शेअर करा. आपल्या व्हिडिओला एवढं लाईक करा, व्हिडिओ शेअर करा की सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. काही प्रश्न असेल नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.